सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. शिवा आणि राजे बोलत होते, तिथून सुरू करते. शिवा म्हणाला, महाराज, म्हणूनच मी आधीच आपल्याला विनंती केली होती. महाराज, आपण लाखांचा पोशिंदा आहात. आपलं सुटणं फार गरजेचं आहे. एक शिवा संपला तरी असे 10 शिवा जन्म घेतील. शिवा, असं नकोस रे बोलू, राजे गहीवरून म्हणाले. शिवाचा युक्तिवाद राजांना पटला होता, पण त्यासाठी शिवाचा बळी जाणार होता. राजे म्हणाले, नाही शिवा, आम्हाला हे मान्य नाही. अरे, तुला घर दार बायको मुलं संसार आहे. शिवा म्हणाला, मी त्या सगळ्यांवर तुळशीपत्र ठेवते. माझी शपथ आहे तुम्हाला, आता कसलाही विचार करू नका. राजेसाहेब, माझं काय, मी जगलो काय आणि मेलो काय, मी मामुली न्हावी. परंतु राजेसाहेब, तुम्हाला स्वराज्य रक्षायचं आहे. तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात. या रयतेचे हाल झालेले आणि सुखी झालेले मी बघितलेत. हा सगळा मुलूक रणजिसाला होता, अजूनही आहे. त्यांना तुमची फार आवश्यकता आहे, माझी नाही. आणि तुम्ही मला शब्द दिला होता, शिवा, वेळ आली की तुझ्यावर जोखमीचं काम सोपवणार. राजेसाहेब, आता तीच वेळ आली आहे. नाही म्हणू नका, आपण निघा, माझी चिंता करू नका, माझं जे व्हायचं ते होईल. असं म्हणून शिवा काशीद राजांच्या पायावर कोसळला. त्यांच्या पायांवर अश्रूंचा अभिषेक घातला. गलबललेल्या राजांनी त्याला उठून छातीशी कवटाळलं, घट्ट मिठी मारली. आईसाहेब हताश झाल्या होत्या. राजेंना मुक्त करण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले होते. जोहर पुढे नेताजी पालकरांचा पराक्रम उपयोगी पडला नाही. दुसरे कोणी मदतीला येण्याची आशा नव्हती. इकडे शाहिस्ते खान लाल महालात डेरा टाकून बसला होता. त्याच्याजवळ अफाट फौज होती. तिच्यावर होणारा खर्च ती राज्य स्वराज्य गिळायलाच आला होता. तो स्वराज्याचे रक्षण करायला फारसं मनुष्यबळही नव्हतं. तरी तानाजी येसाजी खानच्या फौजांवर जमेल तसा धडका देत होते. या सगळ्याच बाजूने आईसाहेब कोंडीत सापडल्यासारख्या झाल्या होत्या. तरीही त्या विचलित झाल्या नव्हत्या. त्यांनी बालपणापासून असे अनेक अनुभव घेतले होते. शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य सुरू केले होते, तेव्हा त्यांच्यावर गुदरलेले प्रसंग यापेक्षा काही कमी नव्हते. त्यांनी मार्ग काढून अशा प्रसंगातून बाहेर पडले होते. ते शिवाजीराजे जरी अडकून पडले असले तरी ते बापसे बेटा सवाई होते. ते नक्की त्यातून मार्ग काढतील याची खात्री होती. राजे आता काहीसे आश्वस्त झाले होते. गडाबाहेर पडण्याचा मार्ग मिळाला होता, परंतु वेढ्यातून निसटून जाणं तेवढं सोपंही नव्हतं. अलीकडे वेढ्यात थोडीशी ढिलाई झाली असली तरी त्याची माणसं भर पावसात सतर्कतेनं पाहायला देत होती. त्यांना चकवणं सोपं नव्हतं आणि रात्रीच्या गडद अंधारात वरून कोसळणाऱ्या पावसात वेढा मोडून जाणं कठीणच होतं. पाठलाग झालाच तर झटकन निघून जाण्याचं साधनही उपलब्ध नव्हतं. बाह्य संपर्क उरला नव्हता. पण शिवा काशीदने सुचवलेला उपाय उपयुक्त होता. यात शिवाचा बळी जाणार हे निश्चित होतं. फसवणूक केल्याबद्दल जोहर, फाजल खान, बाजी घोरपडे त्याला कधीच सोडणार नव्हते. खरे तर त्याचा बळी देणं राजांना पटत नव्हतं, पण शिवानं शपथ घातली होती. शिवाय स्वराज्याला आपली गरज आहे हे राजे जाणून होते. आपण जर इथून सुटलो नाही तर जोहर आणि खान मिळून सगळं स्वराज्य नेस्तनाबूत करतील. शिवाय दुसरी संधी येणं अशक्य आहे. शिवा जोहरच्या तावडीत सापडला तरी कदाचित आई भवानीच्या कृपेनं त्याची सुटकाही होऊ शकेल. शेवटी राजांनी गडाबाहेर पडण्याचा निर्णय पक्का केला. शिवानं सांगितलेल्या युक्तीचा उपयोग करायचं ठरवलं. राजेंनी त्यात थोडा बदल केला. राजेंनी निवडक लोकांची बैठक भरवली आणि आपला बेत सांगू लागले. गडावरून एकाच वेळी 2 पालख्या निघतील. एकीत आम्ही आणि दुसऱ्यात आमच्या स्वरूपातला शिवा असेल. मलकापूरजवळ जोहरच्या छावण्या आहेत. त्या बाजूला पहाऱ्यात थोडी ढिलाई आहे. त्या ठिकाणी पोचताच आम्ही विशाळगडाकडे आणि शिवाची पालखी जोहरच्या छावणीकडे जाईल. बाजी जोहरला कळवण्याची व्यवस्था करा. उदयीक आम्ही त्याच्या भेटीस येत आहोत. त्यामुळे त्याच्या तळावर आनंदाचं वातावरण निर्माण होईल. थोडी बेफिकिरी तयार होईल. आज संध्याकाळपर्यंत निघायची पूर्ण तयारी करा. गडकरी, तुम्ही वाटाण्याची निवड करा.
विशाळगडाकडे कमी अंतराची वाट सोडा. वाट बिकट असली तरी हरकत नाही. बाजी, फुलाजी, तुम्ही आमच्याबरोबर असाल. निवडक 500 स्वार आपल्याबरोबर घ्या. काही माणसं शिवाबरोबर जाऊ द्या. आज दुपारी दरबार भरवण्याची सूचना द्या. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली त्या सगळ्या मानकऱ्यांचा मानपान कौतुक करायचं आहे. बैठक मोडली. पुढच्या तयारीसाठी सगळेजण निघून गेले. दुपारी महालातच दरबार भरवण्यात आला. राजांना बसण्यासाठी सजवलेले उंच आसन होते. दोन्ही बाजूंनी मानकऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गडावरील सर्वांना बसता येईल अशी व्यवस्था केली होती. गडावर पहारेकरी आणि गोलंदाज सोडले तर सगळे सजर होते. बाजी, फुलाजी, गडकरी आणि इतरही मानकरी उपस्थित होते. जोहरला दूत पत्र देऊन परत आला होता. त्याने आल्या आल्याच खबर दिली की उद्या सकाळी जोहरला शिवाजी राजे भेटायला येणार. म्हणून सैनिकात आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. अनेक जण मद्यपानातही दंग होऊ लागले होते. परंतु अद्याप राजे आले नव्हते. शिवा एका महत्त्वाच्या कामगिरीवर असल्यामुळे तोही येणार नव्हता. दरबारात हलकीशी कुजबूज चालू होती. राजे रात्री निघून जाणार याबाबत कुणालाच माहिती नव्हती. पण राजे सकाळी जोहरला भेटायला जाणार याविषयी कुजबूज चालू होती. कोणी म्हणत होतं, राजांनी असं जायला नको, जोहर दगाबाजी करू शकतो. कोणी म्हणत राजे धोरणी आहेत. जोहरशी हात मिळवणी झाल्यावर आदिलशहाचं काही खरं नाही. सबनिशी करणारे कारकून या कुजबुजी टिपत होते. राजे कधी येतात याची सगळेजण वाट पाहत होते. मोहरा आणि वस्त्रांनी भरलेली ताटं घेऊन शिपाई बाजूच्या कक्षात बसले होते. दरवाजात राजे प्रविष्ट झाले. आज राजांची चाल थोडीशी ढिली वाटत होती, पण थकलेले असल्यामुळे असेल असं वाटलं. सगळा दरबार उठून राजेंना त्रिवार मुजरा केला. खुणेनं सगळ्यांना बसायला सांगितलं आणि कारकुनाला सुरुवात करायचे निर्देश दिले. कारकुनाकडे मानापानाच्या याद्या होत्याच. थोडंसं प्रास्ताविक करून एका एका माणसाचं नाव घ्यायला सुरुवात केली. नाव घेतलेली व्यक्ती पुढे यायची. राजांना मुजरा करून उभं राहायचं. त्यांचं मानपानाचं ताट राजेसमोर आले की जगदंब म्हणत ताटाला स्पर्श करून ते ताट मानकऱ्याच्या सुपूर्त व्हायचं. शेवटी बाजी, फुलाजींनाही फेट्याचा मान देण्यात आला. कार्यक्रम आटपल्यावर राजे म्हणाले, उद्या सकाळी आम्ही जोहरच्या भेटीस जाणार आहोत. आम्हाला काही दगाफटका झाला तरी गडावरील कारभार उत्तम प्रकारे चालावा. शत्रूंच्या अफवांना बळी पडू नका. येतो आम्ही, असं म्हणून राजे उठल्याबरोबर सगळा दरबार उठला. पुन्हा मुजरे झडले. राजे आपल्या कक्षाकडे निघून गेले. राजे आपल्या कक्षात आले आणि काय आश्चर्य, समोर आपले बाहू पसरून दुसरे राजे अत्यानंदाने उभे होते. दरबारातून आलेल्या राजांनी या राजांचे पटकन पाय धरले आणि गदगदलेल्या स्वरात म्हणाले, राजेसाहेब माफ करावं. तो होता शिवा काशीद. त्याने राजाची भूमिका वठवल्याबद्दल माफी मागत होता. त्याला खरी भूमिका अजून पुढे वठवायची होती. राजेंनी त्याच्या खांद्याला धरून उठवत आपल्या छातीशी लावलं. त्याची पाठ थोपटत म्हणाले, शिवा, अगदी बेमालूम आमचं रूप वठवलंस. अरे, कोणाला शंकासुद्धा आली नाही. शिवा म्हणाला, बाजी सरदारांना शंका आली असावी. राजे म्हणाले, बाजींना कदाचित काही जाणवलंही असेल, पण शंकेला जागाच नव्हती. आपण नंतर खात्री करून घेऊ. कातर स्वरात शिवा म्हणाला, राजेसाहेब, मी धन्य तेव्हाच होईन आपल्याला दिलेला शब्द खरा करेन. आपण माझेवर पहिल्यांदा जबाबदारी सोपवली ती पूर्ण करताना खूप समाधान वाटले. शिवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. म्हणाला, राजेसाहेब, आतापर्यंत जोखमीची कर्तबगारी दाखवायची मला संधीच मिळाली नव्हती. स्वराज्यासाठी मीही काही करू शकतो त्याचे हे अभिमानाचे अश्रू आहेत. राजेंनी क्षणभर डोळे मिटले. राजे, आपण बिनधास्त जावं. जोहरच्या सैन्यात कसा बेमालूम गोंधळ घालतो ते पाहतच राहा. राजेसाहेब, आज मी धन्य झालो. राजेसाहेब, धन्य झालो, धन्य झालो. शिवा अतिशय समाधानी दिसू लागला. राजे म्हणाले, शिवा, जोहरचा आणि शाहिस्तेखानाचा एकदा निकाल लागला की आपण मग मोकळेच हो. तुझं घर जवळ असूनही जाता आलं नाही याचं मात्र दुःख वाटतं. आता मात्र थोडी फुरसत मिळाली की जरूर तुझ्या घरी जाऊ.
आता तू विश्रांती घे, रात्र अंगावर घ्यायची आहे. त्यानं मुजरा करून शिवाकाशी निघून गेला. राजे कितीतरी वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. ती भयाण काळोखी रात्र, काळे भिन्न ढगांनी दाटी केल्यामुळे सर्वत्र गडद अंधार पसरला होता. जोरदार वाऱ्यासह पावसाचे सपकारे बसत होते. थंडीही तेवढ्याच कडाक्याची होती. मलकापूरच्या बाजूला जोहरच्या छावण्या पसरल्या होत्या. ऐन झोपेची वेळ होती. भर पावसात पहारा देत असलेल्या सैनिकांच्या डोळ्यावरही झापड येत होती. रात्रपाळीचे काही सैनिक खडा पहारा देत होते. गस्तीची पथकही आता थोडीशी थंडावली होती. खडा पहारा देणारे सैनिक पूर्णपणे आळसावलेले होते. त्यातच कालच्या खबरीची भर पडली. उद्या सकाळी तर भेट ठरली होतीच, रात्री तसं काय घडणार असं म्हणून सगळे थोडे गाफील झाले होते. मंडळी, आज आपण येथे थांबूया. आता उद्या खरंच ते विशाळगडावर पन्हाळगडावरून तिकडनं निघतायत. सुटका त्यांची होती आहे का काय होतं आहे ते आपण बघणार आहोत. मीनाक्षीताई देशमुखांचे मनःपूर्वक आभार मानते आणि मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.